नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होतं आहे आदतचं. त्या मैदानामध्ये उद्या बकासूर महाराज पाळणार का याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया. कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूर आता 2 ते 3 दिवसाच्या गॅपने पळतो आहे. सगळे लोक म्हणतात की उन्हाचा कडाका आहे, उन्हामध्ये जास्त बैलांना पळवलं नाही पाहिजे, परंतु हा नंदी वेगळाच आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, काहीच फरक पडत नाही. पळतो तो फॅनसाठी, पळतो तो मालकाच्या नावासाठी. असा हा रुस्तम हिंद केसरी, द्वादशम हिंद केसरी, अनेक गुलालाचा मानकरी, अनेक छोट्या मोठ्या मैदानाचा मानकरी, असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर उद्या फलटणमध्ये आदतच्या मैदानामध्ये दिसू शकेल का? कारण की तुम्हाला माहितीच आहे आदतची मैदानं थोडीशी आता कमी व्हायला लागलेली आहेत. कारण की उन्हाळ्याचा सीझन आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ओपनची मैदानं, यात्रेची मैदानं पारंपरिक ही होत आहेत. परंतु आता हा महिना जो आहे थोडंसं आता या महिन्यामध्ये थोडीशी तुम्हाला माहितीच आहे उन्हाळ्याच्या मैदानामध्ये थोडीशी आदतची मैदानं कमी होत आहेत. आणि बकासूर खूप दिवस झाला आदतच्या मैदानामध्ये दिसलासुद्धा नाही आहे. आणि बकासूर मोठ्या मैदानामध्येच बकासूरला म्हणजे मोठ्या लोकांना मोठ्या पैऱ्यामध्ये बघायची, बकासूरला मोठ्या पैऱ्यामध्ये बघण्याचं लोकांना खूप आवडतं. कारण की बकासूर हलक्या पैऱ्यामध्ये असला की लोकांना थोडंसं वाटतं तेवढ्यापुरतं बरं वाटतं. परंतु ज्यावेळेस बकासूर हारतो सेमीला असो किंवा फायनलला, तर लोकांना थोडंसं वाईट वाटतं. परंतु ज्यावेळेस चांगल्या पैऱ्यामध्ये असतो त्यावेळेस चांगलाच पळतो. परंतु असो बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळू शकेल की नाही हे माहीत नाही आहे. परंतु अजूनही संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल. महाराजसुद्धा पळणार आहे. तसेच अजित शेट यांचा कारोंडेकरांचा चिक्यासुद्धा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे. तो सुद्धा आपला एक लाडका नंदी आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा आपलं खूप असं प्रेम आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला काल पण सांगितलेलं, परवा दिवशी पण सांगितलेलं की एक मान सन्मान जो आहे तो त्यांनी आपल्याला एक वेगळीच व्यक्ती आहे. मैदानामध्ये कुठूनही असो मी आपल्याला एक रिस्पेक्ट देतात की म्हणजे आपलं एक ओळख देतात मध्ये, बाकी काय नाही, ओळख देतात आपल्याला. एक आपल्या एवढा छोटा यूट्यूबर आहे आणि आपण म्हणतो की याला कोण आपल्याला ओळखतं आहे मैदानात, परंतु नाही, आपल्याला खरंच एक अजित शेट यांनी खरंच मन आपलं खरंच त्यांनी एक जिंकलं म्हणजे जिंकलंच. त्यांनी आपल्याला त्या दिवशी एक रिस्पेक्ट दिली. आपल्याला एवढी शेजारून पाजून एवढे लोक जातात, एवढे कोणी विचारत नव्हतं, परंतु त्यांनी आपल्याला त्या दिवशी एक इज्जत दिली, मान दिला. मनापासून त्यांचंसुद्धा आभार आहे. कारण की आणि त्यांच्या नंदी खरंच खूप ग्रेट आहे. हा चिक्या कारोंडेकरांचा चिक्या म्हणजेच अजय शेट यांचा चिक्या. काय मी वारंवार सांगतो आहे की हा नंदी जो आहे तो एक फ्युचर आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील. कारण तुम्हाला माहिती आहे बकासूरचं रेकॉर्ड कोणच मोडू शकत नाही आहे आणि बकासूरच्या रेकॉर्डपर्यंतसुद्धा कोण जाऊ शकत नाही आहे. असा एकमेव नंदी बकासूरच आहे. परंतु असं मला वाटतं की हा चिक्या जो आहे तो स्वतःचं एक रेकॉर्ड स्वतःच करतो आहे. स्वतःची रेकॉर्ड जी आहे ती स्वतः, प्रत्येकाचे रेकॉर्ड वेगवेगळे आहेत. जसं बॉलिंगमध्ये वेगवेगळ्याचं रेकॉर्ड असतं, बॅटिंगमध्ये वेगळं असतं, अष्टपैलू खेळाडू असेल त्याचं वेगळं असेल, एक टीम असते त्याचं वेगळं असतं. तसं बकासूरचं रेकॉर्ड वेगळं आहे, ते रेकॉर्ड तुटणं अशक्य आहे. तसंच चिक्याचंसुद्धा एक रेकॉर्डच आहे महाराष्ट्राला एक सांगतो. कारण की तो नंदी तुम्ही जाईल त्या मैदानामध्ये बघा, तुम्ही त्या मैदानामध्ये त्याचा गुलाल असतोच. कारण की तुम्हाला माहिती आहे आणि तो हलका पायऱ्यामध्ये कधीच पळत नाही, तो मोठ्याच पायऱ्यामध्ये असतो. परंतु माझ्या मते हलका पायरा ज्यावेळेस हलका पायरा होतो त्यावेळेस कधी कधी चांगल्या नंदीलासुद्धा गटालासुद्धा जावं लागतं. कारण की हलकी बैलं ज्याला जर मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या बैलांनाही जर त्यांना म्हणजे मोठ्या लोकांनी जर हलक्या नंद्या जर कमी समजलं तर हलकी लोकंसुद्धा, हलकी बैलंसुद्धा ती गाडी मारू शकतात टॉपची. परंतु तसं गोष्ट कदाचित होतं, परंतु टॉपचे ते टॉपचेच असतात. परंतु मी असं काही कोणाचे कंपॅरिझन करत नाही आहे. परंतु ज्यावेळेस टॉपची नंदी टॉपच्याच पैऱ्यामध्ये असतात त्यावेळेस गुलाल जो आहे तो त्यांच्या ठिकाणी पाळी लागतोच आणि गाडी कदाचित फॉल झाली तर. परंतु बकासूर आणि चिक्या एक महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि ही जोडी आता महाराष्ट्राची लाडकी जोडी लवकरच तुम्हाला पळताना दिसणार आहे. आता ओपनचं येणारं आगामी मैदान आहे ते आम्ही चर्चासुद्धा केलेली आहे. ही जोडी तुम्हाला दिसणार आहे आणि खरंच ही जोडी या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या इतिहासामधील खरंच एक टॉपची जोडी मानली जाते. कारण की एक हिंद केसरी जोडी आहे आणि या जोडीला रोखणं अत्यंत कठीण आहे. दोघेही पब्लिकचे बादशाह आहेत. दोघेही चारी खांदी म्हणजेच आतनं बाहेरनं कसनं पब्लिकनं कुठल्या डाव्या खांदी उजव्या खांदी कुठूनही झुपा, दोन्ही नंदी सज्ज आहेत आणि लवकरच तुम्हाला बकासूर आणि चिक्या ही जोडी उद्या
पळताना दिसू शकेल, उद्याच्या मैदानामध्ये नाही दिसू शकेल, परंतु लवकरच प्रेक्षकांना दिसेल. आणि बकासूर उद्या पळेल का याच्या संदर्भात संध्याकाळी आपल्याला समजेलच की नक्की काय आहे ते. धन्यवाद.